श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना या 12 सवयी मोडा आणि मग बघा आपलं आयुष्य किती चांगलं बनेल ते. श्रोते हो, काम पुढे ढकलणं ही सवय मोडून टाका. स्वतःची तुलना इतरांशी करणं ही देखील सवय मोडून टाका. नकारात्मक हे स्वतःशी बोलणं तेही टाळा. अति प्रमाणात स्क्रीन समोर वेळ घालवणं हे देखील टाळा. भोजन वगळणं आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी ठेवणं, झोपेचे प्राधान्य हे न देणं ही सवय घातक आहे. शारीरिक हालचाल टाळणं हे देखील घातक आहे. श्रोते हो, वैयक्तिक आर्थिक स्थितीकडे नेहमी दुर्लक्ष करणं हे सुद्धा घातक ठरू शकते. द्वेष किंवा राग धरून ठेवणं हेही घातक आहे. स्वतःसाठी वेळ न काढणं हे अति घातक आहे. काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये समतोल साधण्यात अपयश हे सुद्धा चुकीचं आहे. इतरांनी आपल्याला आनंदी करावं अशी अपेक्षा आपण ठेवणं हे सुद्धा घातक आहे. श्रोते हो, या सवयी नक्की तुम्ही मोडून टाका आणि सकारात्मक जीवनशैलीकडे नेहमी वाटचाल करत राहा. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. समजूतदारपणा असला की नात्याला वाळवी लागत नाही. आयुष्याचा प्रवास करताना बिनधास्त राहायचं, कारण आपल्याला माहिती आहे आपण किती धुमाकूळ घालवू शकतो. स्वतःचं दुःख आणि दुसऱ्यांचा आनंद या दोन्ही गोष्टींचं मोजमाप करणं थांबवलं की मग जीवन जगणं हे अगदी सोपं होत जातं. जीवनात जर कोणी योग्य मार्ग दाखवणारा मित्र असेल तर तो आहे अनुभव. जोपर्यंत तुम्ही घाबरत राहाल तोपर्यंत तुमचा निर्णय ही लोक घेत राहतील. शांततापूर्ण आयुष्याचं 2 नियम आहेत. अपयशाचं दुःख हे हृदयापर्यंत पोहोचू द्यायचं नाही आणि यशाचा अहंकार मेंदूपर्यंत जाऊ द्यायचा नाही. जीवनात या 5 गोष्टी कधीच तोडू नका. विश्वास, वचन, नातं, प्रेम आणि मैत्री. कारण या तुटल्यावर आवाज होत नाही, पण वेदना खूप होतात. सुरुवातीला एखादी व्यक्ती पाहावीशी वाटणं आणि नंतर तीच व्यक्ती हवीशी वाटणं, हा फरक म्हणजे प्रेम असतं. काळासोबत दुःख कमी होत नसतं, त्याची फक्त सवय होत असते, खोलवर मुरत असते. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचं धाडस नक्की देऊ शकते. तसंच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. तुमची नेहमी माफ करण्याची सवय ही समोरच्याला आणखीनच मोठ्या चुका करण्याचं बळ देते. काही गोष्टी या आपल्यापासून दूर गेलेल्या बऱ्या असतात, तेव्हाच त्रास कमी होतो. एकटं राहण्याची सवय झालेल्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची सावली सुद्धा नकोशी वाटते. संध्याकाळ ही सगळीकडे सारखीच असली तरी विरहाचा काळ मात्र हा वेगवेगळा असतो. जवळच्या व्यक्तीनं खोटेपणा केला की माणूस परक्यांमध्ये खरेपणा शोधायला लागतो. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या आयुष्यातील नायक असतो. खूप देवपूजा केल्यानं पाप धुवून जात नसतात,
केलेल्या प्रत्येक वाईट कर्माची फळं हे एक ना एक दिवस भोगावीच लागतात. मनात असणारं सगळंच नशिबात नसतं. त्यामुळे जे आहे त्यामध्ये सुख शोधून समाधानी आयुष्य जगायला शिका. पुरुषाची आयुष्यात कमावलेली प्रामाणिक स्त्री ही त्याची खरी संपत्ती असते. काही गोष्टी या अशा सहजासहजी मिळत गेल्या की त्याची तितकी किंमत नसते. पण ज्या गोष्टीसाठी तरसावं लागतं, वाट बघावी लागते, धीर धरावा लागतो, ऍडजस्टमेंट करावे लागतात, त्या गोष्टी मिळाल्यानंतरचा आनंद हा अमूल्य असतो. आयुष्यात संपत्ती ही कमी मिळाली तरी चालेल, पण प्रेमाची माणसं अशी मिळवा की कोणाला त्याची किंमत करता येणार नाही. वाटतं कधी कधी आपलंही असावं, उभ्या आयुष्यात साथ देणारं आपल्यालाही कोणी भेटावं. 2 पावलं सुखात 2 पावलं दुःखात टाकणारं आपल्यालाही कुणीतरी भेटावं. नाती फक्त नावापुरती नसावी, त्यात आपलेपणाचा ओलावा आणि मायेची जाणीव असावी. नवरा बायकोचं नातं हे असं असायला हवं की दोघांमध्ये भांडण झालं तर तिसऱ्याला माहीत पडायला नको. उंबरठा ओलांडून येणाऱ्या स्त्रीचं कर्तव्य आपलं पावित्र्य कायम जपावं आणि घरच्या मंडळींनी ते जपण्यासाठी तिच्यासोबत मन मिळावं वागावं. अनुभवामुळं माणसं कळतात आणि माणसांमुळं अनुभव येतात. रडल्यानं कोण आपलं होत नाही आणि जो खरंच प्रेम करतो तो कधीच रडू देत नाही. प्रत्येक सक्सेसफुल स्त्रीच्या पाठीमागं एक तरी दुःखद घटना असतेच. आयुष्यात खूपदा बुद्धी जिंकते, हृदय हारतं, पण बुद्धी जिंकूनही हारलेली असते आणि हृदय हारून देखील ते जिंकलेलं असतं. एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते आणि जास्त वापरली तर ती झिजते. काही झालं तरी शेवट तर ठरलेलाच असतो. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणं हे केव्हाही उत्तमच. एखाद्याला आपली किंमत कळाली नाही म्हणून नाराज नाही व्हायचं, कारण भंगार व्यापाऱ्याला हिऱ्याची पारख नसते. खूप अवघड असतं ते दुःख पचवणं जे आपल्या जवळच्या व्यक्तीनं दिलेलं असतं. हार मानणं ही आपली सर्वात मोठी कमजोरी आहे. यश मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहणं. मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी पचवायला आणि पाहायला खूप मोठा संयम लागतो आयुष्यात.